गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या कोपरेतील चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर शुक्रवारी देवीचं उत्साहात भव्य मिरवणूक काढून भक्तिभावानं विसर्जन करण्यात आलं. काल सायंकाळी अंबेमातेच्या जयघोषात उत्तर पूजेची महाआरती पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे वडील संभाजी शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, पत्नी लता शिंदे तसंच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवात गेले 9 दिवस सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ करण्यात आला. रामनवमी दिनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांनी देवी मातेचं दर्शन घेतलं, तर पोलीस सहआयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सपत्नीक अंबेमातेची आरती केली. त्यानंतर लता शिंदे यांच्या उपस्थितीत हजारो भाविकांना देवीचा महाप्रसाद अन्नदान करण्यात आला. तर रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीच्या दरबारात बलिदान आणि पूर्णाहुती अधिष्ठान करून 108 परिक्रमा पूर्ण केल्या. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी महाआरतीनंतर सजवलेल्या रथातून देवीच्या विसर्जन सोहळ्यास प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः देवीचा रथ ओढला. या विसर्जन सोहळ्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत गोगावले, कल्याण शिवसेने जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, प्रकाश कोटवानी आदींसह हजारोंच्या संख्येनं भाविक आणि शिवसैनिकही उपस्थित होते. ढोलताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारलेल्या पथकांसमवेत श्री अंबेमातेचा गजर करत निघालेली मिरवणूक कोपरीतील भाजी मार्केट, बारा बंगला, नौपाडा, राममारुती रोड मार्गे मासुंदा तलाव येथील विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाली. रात्री देवीची विधिवत आरती करून तलावात 3 प्रदक्षिणा घालून देवीचा विसर्जन सोहळा पार पडला.